महिला आणि अल्पवयीन मुलींवरील अत्याचार रोखण्यासाठी आता पोलीस ऍक्शन मोडवर, तर कल्याण परिमंडळ 3 मधील 8 पोलीस ठाण्यांमध्ये विशेष कक्ष सुरू करणार. राजगुरुनगर अत्याचार प्रकरणातील आरोपीला न्यायालयीन कोठडी, तर आरोपीची पुण्यातल्या येरवडा कारागृहात रवानगी. आरोपीनं खाऊच्या आमिषानं 2 चिमुकल्यांवर केला होता अत्याचार आणि केली होती हत्या. नववर्षाचं स्वागत करताना मद्यधुंद अवस्थेत वाहनं चालवणाऱ्या 333 जणांवर मुंबई पोलिसांची कारवाई. मद्यधुंद वाहन चालकांच्या संख्येत गतवर्षीच्या तुलनेत 17% वाढ. हवेच्या खालावलेल्या दर्जामुळे आता मुंबई महापालिकेची बांधकामांसंदर्भात कठोर भूमिका, तर प्रदूषण नियंत्रण येईपर्यंत आता भायखळ्यातील बांधकामं प्रकल्पातील निर्बंध कायम राहतील. पालिका आयुक्त भूषण गगराणी यांचं स्पष्टीकरण. ठाणे महापालिकेकडून 39 बांधकाम व्यावसायिकांना कारणे दाखवा नोटीस, तर वायू प्रदूषण नियंत्रण नियमावलीचं बांधकाम व्यावसायिकांकडून पालन होत नसल्यामुळे बाब समोर. कल्याण डोंबिवलीमध्ये आज 18 तास पाणी पुरवठा बंद, तर जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये दुरुस्ती आणि देखभालीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद राहणार. उद्या सुद्धा कमी दाबानं पाणी पुरवठा होण्याची शक्यता. 3 जानेवारीला मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातही पाणी पुरवठा बंद राहणार. पडघा मोहने या लाईनवरील बॅकअप रिले बदलण्याचं काम होणार. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून आर्थिक गैरव्यवहार रोखण्यासाठी आता रुग्णालयांमध्ये उपलेखापालाची नियुक्ती, तर आयुक्त शेखर सिंग यांचे आदेश. महापालिकेच्या जिजामाता रुग्णालयामध्ये मानधनाची बोगस बिलं काढल्याचा प्रकार. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये प्रशासकीय राजवटीत विकास कामांना खीळ, तर महापालिकेच्या तिजोरीत 900 कोटी रुपये शिल्लक. 9 महिन्यांमध्ये केवळ 37% रक्कम खर्च. पुणे विभागातील म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्याची मुदत संपली. 6240 घरांसाठी आता 28 जानेवारीला सोडत पार पडणार. बनावट कागदपत्रांद्वारे 496 कोटींची जीएसटी कर चुकवेगिरीचा प्रकार, तर पुण्यामध्ये 2 जणांविरोधात गुन्हा दाखल. कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. ग्राहकांच्या मागणीमुळे महावितरणकडून अभय योजनेला 31 मार्च 2025 पर्यंत वाढ. योजनेअंतर्गत वीज बिलाच्या थकबाकीवरील संपूर्ण व्याज आणि विलंब आकार माफ. नागपुरात कोळसा धुण्याच्या नावाखाली आता कोट्यवधींच्या घोटाळ्याचा आरोप. पर्यावरण अभ्यासक दीपक दीक्षित यांच्याकडून नागपूर खंडपीठात याचिका दाखल. घोटाळ्याची स्वतंत्र चौकशी करण्याची सुद्धा मागणी. विमानाच्या इंधनाच्या दरात 1.5% कपात, तर वाणिज्य वापराच्या एलपीजी दरामध्ये सिलेंडर मागे 14.5 रुपयांची कपात. सरकारी तेल कंपन्यांचं स्पष्टीकरण.